26 जानेवारी आपण सर्व भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आणलं गेलं। त्या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणतात। पण संविधान हे 26 नोव्हेंबर 1949ला तयार झाले होते। मग 2 महिन्यानंतर ते का अंमलात आणले गेले, त्याच दिवशी का लागू केले नाही, यामागचा खरा इतिहास कदाचित आपल्यातल्या खूप जणांना माहिती नसेल। आजच्या व्हिडिओत आपण तेच पाहणार आहोत। संविधान स्वीकारले तरी 2 महिने लागू होण्यास का लागले, चला तर बघूया। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी भारताला अट घातली की जोपर्यंत भारताचं स्वतःचं संविधान तयार होत नाही तोपर्यंत भारताला पूर्ण स्वातंत्र्य भेटणार नाही। इंग्रजांनी भारतात 3 कॅबिनेट मंत्री 1946ला पाठवले। त्या कॅबिनेट मंत्रीने भारताला मुख्य कामं दिली। 1. अंतरिम सरकार बनवा आणि 5 वर्ष सरकार कसे चालवावे ते शिका। आणि 2. संविधान बनवण्यासाठी अप्रत्यक्ष इलेक्शन केले। त्यात 1950ला एकूण सही करणारे 284 सदस्य होते, त्यात 15 महिला होत्या। संविधान बनवण्यासाठी 13 समिती बनवल्या। त्यात सर्वात महत्त्वपूर्ण समिती होती ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी। त्या कमिटीचे अध्यक्ष होते जो मुलगा वर्गाच्या बाहेर राहून शाळा शिकला, ज्याला शाळेत पाणी पिण्यासाठी शिपायाची वाट पाहावी लागत असे। आज पण मनुवादी जातीवादी विचारसरणीच्या लोकांकडून त्यांच्या मूर्त्या तोडल्या जातात। असे महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान बनून दिनांक 26 नोव्हेंबर 1949ला तयार झाले। लाहोरमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेताना इंग्रजांविरोधात 1929 मध्ये एक ठराव घेतला। डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली रावी नदीच्या किनाऱ्यावर पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला। हा ठराव संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेळ लागला होता, म्हणून नवीन वर्षाच्या जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण तिरंगा फडकवायचा व स्वाधीनता दिवस साजरा करायचा। स्वाधीन म्हणजे स्वतःच्या अधीन। अखेर येणाऱ्या रविवारी म्हणजे 26 जानेवारी 1930ला हजारो लोकांच्या साक्षीने इंग्रजांच्या विरोधात तिरंगा फडकवला गेला व स्वाधीनता दिवस साजरा केला। तेव्हा तिरंग्यात अशोक चक्राऐवजी चरखा होता। तेव्हापासून दरवर्षी या दिवशी तिरंगा फडकवला जात होता। जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला 1947ला, तेव्हा पण 26 जानेवारी 1947ला तिरंगा फडकवून स्वाधीनता दिवस साजरा केला होता। पण अखेर परिश्रमानंतर भारतीय संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949ला तयार झाले। तेव्हा आपण आपल्या अधीन नसून संविधानाच्या अधीन होणार होतो। आणि असं झालं असतं तर एवढ्या वर्षांपासून आपण 26 जानेवारीला तिरंगा फडकवतो आहे त्याचं महत्त्व निघून जाणार होते। म्हणून संविधान सदस्यांनी निर्णय घेतला की संविधान आता अंमलात न आणता ते येणाऱ्या 26 जानेवारीला अंमलात आणू। यामुळे दोन्ही दिवसाचे महत्त्व टिकून राहील आणि 26 जानेवारी 1949ला सुद्धा तिरंगा फडकवला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपार परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान तयार झाले। त्या दिवसाला संविधान दिवस म्हणून घोषित केले व ते अंमलात न आणता 2 महिन्यानंतर येणाऱ्या 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आणले गेले आणि त्या दिवसाला प्रजासत्ताक दिवस रिपब्लिक डे म्हणून साजरा आपण करतो। सर्व भारतीयांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।